आता आमच्याकडे शेतकऱ्यांचा असा समज आहे बर का कांद्याचं रोप टाकल्यानंतर किंवा आपण धना पेरल्यानंतर बर तो उगवून येस तोपर्यंत त्याला दिवसाआड पाणी देतात. म्हणजे आज पाणी दिलं उद्या परवा लगेच पाणी दिलं, सारखं सारखं पाणी देणं आणि नंतर मग तेच रोप लगेच बुरशीला पिवळं पडेल, लगेच बुरशी त्याला प्रॉब्लेम येतो. हा आता मी हेच सांगितलं की हा जोपर्यंत त्यांचं काय म्हणणे आहे का ती वरची खपली आहे ती रोप वरती आलं पाहिजे त्याला त्यांचा उगवायला असं. मुद्दा एकदम बरोबर आहे, पण त्यांच्या मुद्द्यामध्ये कुठं गोम आहे बघा. पहिली गोष्ट, रोपाचा जो शेंडा असतो तो नाजूक असतो बरोबर आहे. बरोबर. आणि तुम्ही पाहिलेलं आहे पूर्वी की भुईमुग असो किंवा कांद्याचं रोप असो ते खपली पकडतं वरती आणि ते खपलीवर उचलतं आणि वरती येतं बरोबर आहे. पण ते वरती येण्यासाठी त्याच्यामध्ये ताकद पाहिजे पहिली एक नंबरला. म्हणजे जमीन ताकद पाहिजे जी पूर्वी होती. नंबर 2, ज्यावेळेस तुम्ही पाणी भरता त्या पाण्यामध्ये जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे. जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कधी येईल, जेव्हा ते पाणी शुद्ध असेल आणि जेव्हा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असेल. जमीन सुपीक असेल तर पाणी धरून ठेवते, जमीन नापीक असेल तर पाणी सोडून देते बरोबर आहे, आणि कडक बनते. तर आजकाल काय झालंय, हे रासायनिक खतांच्या अवशेषामुळे क्षारांमुळे जमिनीचं कॉन्क्रिटीकरण होतं. आणि ज्यावेळेस कांदा रोप टाकलं जातं त्यावेळेस वरती सिमेंटीकरण झाल्यामुळे ते जो पापुद्रा आहे तो फोडणं रोपांना शक्य होत नाही. त्याचं सफोकेशन होतं आतमध्ये, आणि त्याच्यामधले केमिकलची pH हाय असतो, त्याच्यामुळे त्याची जे शेंडा आहे तो जळून जातो लक्षामध्ये. सगळा खेळ pH चा असतो. आता समजा तुम्ही 2.5 pH चं पाणी जर दिलं तर तुमचं जर जखम असेल लगेच चटका बसेल. का बरं? कारण ऍसिडिक झालं हे तुम्हाला कळतंय. तुमचं जर जखम नसेल तर तुम्हाला 2.5 pH चं पाणी कळणार पण नाही. पण जर जखम असेल, थोडीशी जरी कापलेला असेल तर लगेच कळेल, चटका बसेल बरोबर आहे. म्हणजे तसं हे लहान मुळे ह्या संवेदनशील असतात, त्यांना लगेच चटका बसतो. लक्षामध्ये. आणि म्हणून ते शेतकरी काय करतात, त्याला सारखं पाणी देतात जेणेकरून ते ओलं तरी ठेवतात. त्यांना हे कळत नाही का ते आणखीन पाणी देऊन आणखीन क्षार वाढवतात, त्याच्यामध्ये झाड कमजोर होतं, उगून वर येतं पण त्याची जी काही आरोग्य आहे ते बिघडून जातं, त्याला लगेच पिवळं पडतं, बुरशी पडतं. म्हणजे मग ते म्हणतं बाबा पाणी नको पण तुझ्या बुरशावर, अशी गंमत होते. आणि मग अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपण एसिडी वैदिकवर करतो, एसिडी वैदिकवर तुम्हाला अतिरिक्त पाणी द्यायची काही गरज नाही. वापशावर आपोआप वापशावर पाणी द्या, बिनधास्त. एक नंबर रोप येतं आपलं. आणि माझं केमिकलवाल्यांचं जे रोप आहे ते 50% उतरतच नाही, आपलं 100% रोप येतं. लोकांना वैताग होतं एवढं दाटकस काय आलं. माझं कांद्याचं रोप प्रत्येक वेळेस पूर्ण एसिटीवर असतं. येस एकदम जबरदस्त रोप असतं माझं. हा, आता कांद्याचं रोप पेरताना आपण खताचं नियोजन सर कसं करणार आपण? म्हणजे तुम्हाला शेड्यूल मिळतं सगळं. पहिली गोष्ट तुम्ही काय करा, लागवड करताना बेसल डोस टाका एक जमिनीमध्ये. कृषी अमृत असेल RNPH मिक्स करून टाका, पहिला बेसल डोस. आणि दुसऱ्या बेसल डोसला कृषी अमृत बरोबर तुम्ही SSM टाका. सोपी पद्धत एकदम. वाढल्याचे SSM चे 2 बेसल डोस टाका. आणि जर तुम्हाला गरज वाटली तर मध्ये LSQ शिलाजीत करा. LSQ शिलाजीत. जर हलकी जमीन येते LSQ शिलाजीत करा, भारी जमीन येते SSMच काम होऊन जाईल तुमचं. ओके. पण जो पहिला आपण पेरताना डोस टाकणार त्याच्यामध्ये आपण RNPH घेतलंच पाहिजे. तुम्ही जर RNPH नाही घेतलं तर तुम्हाला कांद्यांची जी काही जमिनीमध्ये साईज आहे ती साईज तुम्हाला पाहिजे तशी मिळणार नाही. ओके. जमीन जेवढी नरम व्हायला पाहिजे ती होणार नाही. म्हणजे नुसते SSM वर कांदे तुमचे कधी येतील, जर तुम्ही 2-3 वर्ष रेग्युलर वापरताय तरी येतील. पण तुम्ही जर आता नवीन आहात 1-2 वर्षाचे आणि तुम्ही नाही वापरलं तर तुम्हाला ते रिझल्ट बाकीच्यांसारखे नाही मिळणार. तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही कांद्याला तणनाशक मारता त्यावेळेस पहिल्या वर्षी, 2 वर्षांनंतर तणच येत नाही, पण पहिल्या वर्षी तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये 10 ते 15 ml प्रमाणे प्रति लिटर सॉइल चार्जर टाकतो. ते सॉइल घेतो. आणि केमिकलच्या तणनाशकाचं प्रमाण कमी वापरायचं रेग्युलर. त्यांनी शिफारशीपेक्षा थोडं कमी वापरायचं. बरोबर. कांदा लागवड करताना आपण म्हणजे एकदा रोप आपलं रेडी झालं का आपण जे कांदा लागवड करणार तेव्हा आपण ते तिथं खतांचं नियोजन कशा प्रकारे करणार? म्हणजे असं होतं की शेड्यूल आहे त्याचं आपलं. नाही, शेड्यूल आहे आपलं, पण मी असं म्हणजे कांद्याला आपण 2 बेसल डोस देतो बरोबर. एक तुम्ही लक्षात आलं का, सतत लागवड तुम्ही केली किंवा रोप टाकलं, सतत पाऊस झाला, खूप पाऊस झाला तर शेतकरी घाबरून जातात. तर त्यावेळेस झोडलं म्हणतात रोप किंवा कांदा. बरोबर. अशा वेळेस तुम्ही सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टरची दाट फवारणी करा, काही होणार नाही. फार सिरियस कंडिशन वाटली त्याच्यामध्ये हेल्थ फायटर घ्या. हेल्थ फायटर 3-4 ml घ्या एक्स्ट्रा, बस. बाकी काही गरज नाही. ओके. आता हा जो कांद्याचा आपण डोस टाकणार तर त्याच्यामध्ये आपण जो पहिला डोस टाकणार आंबवण्यावर, बरोबर. लागवड झाल्यानंतर आंबवण्यावर आपण पहिला डोस टाकणार. आपला सम्राट पहिला डोस आंबवण्याला नाही, पहिला बेसल डोस लागवडीला. लागवड करायच्या आधी, लागवडीच्या अगोदरच टाकून द्यायचा माती. मग मी हेच बोलत होतो. तुम्ही पुढे कांदे लावणार आहे ना
तर मागे टाकून घ्यायचं लगेच. आमच्याकडे काय करतात सगळेजण पहिला डोस आंबवण्यावर टाकतात, म्हणजे एक 15 दिवसांचे आपलं नाही, केमिकल सारखं नाही करायचं, नाही, अगोदरच टाकून घ्यायचं. हा, समजा आपण असं केलं, आपला जो पहिला सम्राट बेसल डोस आहे तो आपण अर्धा केला आणि तो लागवडीच्या आधी अर्धा टाकून आपण लागवड करून घेतली आणि आंबवण्यावर जो अर्धा डोस टाकला, नाही गरज काही, असं नाही गरज, काही गरज नाही. पूर्ण डोस आपण लागवडीच्या आधीच टाकून घेऊया. पाणी सोडलं का तुम्ही, ओला असतं ना तेव्हा टाकून घ्या. तुमच्या पंजा असतो, हा पंजा असतो, बरोबर आहे ना, डोस टाकायचा आणि पंजा हलवून घ्यायचा आणि पाणी सोडून द्यायचं. तसं चालू शकतं ना, एकदम कारण पाणी सोडल्यानंतर डोस नाही टाकता येणार. बरोबर असे समजा काही शेतकरी लागवड कोरड्यात करतात, त्यांनी अगोदरच टाकायचा आणि ते मातीच्या गाया घेतल्या जातात, त्याच्यामुळे ते कालून जाईल. किंवा काही जण पाण्यात लागवड करतात, ते सुद्धा सिंपल आहे, लागवड झाली का फुकून देऊ शकतात. दुसरा डोस आपण जो आंबवण्यावर टाकणार की चिंबवण्यावर टाकणार, म्हणजे एक महिन्यात झाल्यावर टाकणार की लगेच 15 दिवसांनी टाकणार? मग दुसरा डोस तुम्हाला तुमची माती जर हलकी असेल तर चिंबवणीला टाका, आणि जर माती जर भारी असेल तर 1 महिन्याने टाका. ओके. आणि तो दुसरा डोस आपण काय टाकणार? परत सम्राट डोस टाकणार पूर्ण आपला डोस जो आहे तो? नाही, आपला दुसरा डोस, आपल्याला तुमची जमीन जर हलकी आहे तर आपल्याला कृषी अमृत बरोबर, जसं पहिले तुम्ही किती 3-3 किलो घेतला असेल, तर ह्यावेळेस तुम्ही 1-1 पाकिट घ्या फक्त 1 महिन्याने. कशाला? हलक्या जमीन. भारी जमीन असेल तर फक्त SSM चालू शकेल. अच्छा. पण दुसऱ्या डोसमध्ये SSM पण आणि RNPH पण घ्यायचं. ओके. आणि आपण कांद्याला असे अजून तो 15 दिवसांनी, परत 1 महिन्यानी, असे अजून 3 डोस करू शकतो. पहिला बेसल डोस RNPH सम्राटचा, दुसरा ते आम्ही सांगितल्याप्रमाणे तो, आणि तिसरा फक्त SSM चा. ओके. आता समजा आपली सर कांदा किंवा टोमॅटो हे जे आणि आपण जे मिरची वगैरे करतो, त्यांची समजा काही कारणासुद्धाची समजा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झाली, तर ती आपल्याला कमी करून फळांकडे नियोजन वळवण्यासाठी रासायनिक मध्ये बरेच पर्याय आहेत. आपण काय करायचं? जसं लिओसिने कल्टर टिल्ट वापरतात काही लोक. याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो जे आहे, किंवा इतर समजा कांद्यामध्ये काय करतात, टिपॉट फिरवतात किंवा अशा फवारणी करतात. आता तुम्हाला किस्सा सांगतो मी. आमचे एक सायंटिस्ट आहेत कृषी विद्यापीठाचे, त्यांच्या घरी कांदे त्यांनी पिकवले होते, आणि त्यांचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे त्या कांदे डिपार्टमेंटचे, त्यांना त्यांनी सल्ला विचारला, त्यांनी आपली टेक्नॉलॉजी वापरली, कांदा एकदम जबरदस्त वाढला. 2 महिन्यामध्ये कांदा एवढा वाढला की डायरेक्ट गुडघ्याच्या वर गेला, आणि ते घाबरले का आता बाबा कांदा चालू फार वाढू राहिला. त्यांचे एक्सपर्ट होते, ते म्हणे याला कांदेच नाही येणार म्हणे, मग याला काय करायचं? मग त्यांनी त्यांना सल्ला दिला लिओसिन आणि टिल्ट मारण्याचा. त्यांनी मारला त्याला, तो डायरेक्ट कोलॅप्स झाला, साईजच नाही झाली त्याची. गेले 20 वर्षापासून न्यूट्रल शिकवतोय मी. बरोबर आहे. 16 सेकंडरी प्रायमरी सगळे इनिशियली शिकवतो, PhD सगळे क्रॉप शिकवतो. तर सुरुवातीला मागच्या वर्षी कांद्याला वापरले 10 एकर. बरं. सुरुवातीला तर टोटल सगळ्या लोकांचे कांदे गेले, माझे कांदे उन्हाळी कांद्यासारखे होते. क्या बात, क्या बात. कसं असतं, माणूस किती डिग्री मिळालं, किती ज्ञान केलं तर तू सर्वसंपन्न काही होत नाही. बरोबर बरोबर. खूप कांदे इथं लागले, पावसाळे कांदे लागले, सगळे लोक बघायला साहेबच कांदे खूप चांगले आहेत. पण एक आमच्या डोक्यात थीमाशी होते, कांदा खूप वाढला का तू अटॅक साईज मिळतो तो. ऐक ना, 1-1.5-2 महिन्याचा कांदा झाला तर मग याच्यावर आमचे एक फिजिओलॉजिस्ट प्राध्यापक याची ते काम करतं, रिटायर येते. बरं. अरे म्हणलं याची थोडी ग्रोथ थांबवली पाहिजे. बरं. आम्ही काय केलं मग लिओसिन लोक चमत्कार, तेवढं चमत्कार चांगलं थोडंसं प्रमाण वापरा. आता आमचे मी विद्यापीठमध्ये आलो होतो, पोरांना सांगितलं असं मला 3 त्यांना वाटलं खूपच वाढले कांदे, आपले अख्खं गाव बघायला यायचे. ते तिने चमत्कार येते बघा माहिती, प्रमाण थोडंसं जास्त झालं, थांबले ते थोडं वाढच थांबल्यामुळे काय ते झाले ना, म्हणजे चांगला माल वीक झाला ना तो थांबला, म्हणजे ते या साईजमध्ये होता ना तो टोटल स्टॉप झाला. तो आता आपलं हार्वेस्टिंगला वगैरे वापरला पाहिजे, तो मध्येच वापरला गेला. तिथं आम्ही थोडंसं याच्यात गेलो. त्यांनी केमिकलचा प्रयोग कुठे केला? वैदिक वर केला. त्याचा काय झाला? साईड इफेक्ट डिस्टर्ब झाला ना. डिस्टर्ब झाला. म्हणजे त्यांना हे कळलं नाही का हा कांदा, म्हणजे कांदा कोणता साईज होत नाही ज्याची मान लांब होते. बरोबर. जो कांदा वेणीचा आहे, येस, जो वेणीचा कांदा आहे, असा वेणीचा तो कांदा वळतोच, त्याची साईज होतेच. प्रत्येक जी पात असते बाहेर जायली, ती प्रत्येक पात खाली एक पापुद्रा बनवत असते. बरोबर. हे सायन्स आहे कांदा. बरोबर. ते त्यांना माहीत नसल्यामुळे ते त्यांचा प्लॉट खराब झाला म्हणजे साईज एवढी खास नाही झाली. मग ते मला म्हटले, साहेब मला त्यांनी मिटिंगला मला भेटले, मला म्हणले असं झालं. म्हणलं ह्याच्यामुळे झालं. म्हणे मी अनुभव घेतला म्हणे, तो मी याच्यामध्ये मिनरलचा एक्सपर्ट आहे म्हणे, पण मी कांद्याचा एक्सपर्ट नाही आहे म्हणे. तर सांगायचं तात्पर्य काय होतं तुम्हाला की हे जे कृत्रिम हे वापरले जातात, की तुम्ही जे नावं सांगितले, ते एवढे भयानक आहे, त्याने ते कांदा खाल्लेली पुढची पिढी वांज होऊ शकते.
डायरेक्ट नक्की होऊ नपुंसक होऊ शकते आणि होते. त्यांच्या आज दिसायला लागले कोकणामध्ये दिसायला लागले. ते कोकणामध्ये अनेक कपल्स आहे त्यांना मुलंच होत नाहीये. त्याचं कारण हे अतिरेक आहे या गोष्टींचा. ठीक आहे, तो असा विषय वेगळा आहे. आता विषय आपण काय करायचे तर आपल्याला जर व्हेजिटेटिव्ह, पहिली गोष्ट तर एसिडी वैदिकमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होतच नाही. जर तुम्ही नवीन युजर असाल आणि झाली असेल आणि तुम्ही केमिकलचे युजर असाल, तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही काय करू शकता. आपल्याकडे फार सुंदर पर्याय. पहिला इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर, फ्रूट चार्जर आणि मिल्क चार्जरचं दूध ही फवारणी. आणि दुसरी फवारणी तुम्ही डायरेक्ट सॉइल चार्जर वापरू शकता. डायरेक्ट सॉइल चार्जरची फवारणी. सॉइल चार्जरने तुम्ही जर 20 ml 15 ते 20 ml ने फवारणी घेतली तर डायरेक्ट त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काय होते, स्टॉप. ओके. इन्स्टंट चार्जर आणि सॉइल चार्जर ह्या फवारण्यात तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट देणार. किंवा अजून साईज चार्जर आणि क्वालिटी चार्जर याचा वापर करून तुम्ही पण ती करू शकता. साईज चार्जर डायरेक्ट 1 2 लिटर सोडून द्यायचं ड्रीप सॉइल चार्जर ड्रीप मधून. हो. साईज चार्जर आणि सॉइल चार्जर 2 लिटर सोडायचे एकत्र 1 जागेवर किंवा फवारणी घ्या त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ साठी जागेवर कुठल्याही पिकाची. ओके ओके ओके. शेवटचं पान दिल्यानंतर कांद्याची पात अशी पडायला सुरुवात होते. मग ती कांद्याची पात पडल्यानंतर कांदा पोसणार की नाही पोसणार, का तो उभा असेल तरच पोसणार? ते पहिली गोष्ट महत्वाची. केमिकलमध्ये कांद्याची पात पडते. एसिडी वैदिकमध्ये कांद्याची पात न पडताच कांदा पोसतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे एसिडी वैदिकमध्ये तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागतो कारण कांदा जास्त मॅच्युअर्ड होतो मस्त छान. तर मग एसिडी वैदिकमध्ये कांदा पोसून झाल्यावर सुद्धा कांद्यामध्ये काय असते, ताकद असते. म्हणून तुम्हाला जर एसिडी वैदिक जर कांदा पात पडावे असे वाटत असेल तर तुमच्या कांद्याची साईज झाली की पाणी तुम्ही तोडून टाका, आपोआप पडून जाईल. समजा आपल्याला कांदा मल्चिंगवर करायचा सर, तर आपण तरकारीला तर मल्चिंग डोस वर करून डोस टाकू शकतो. पण कांद्याला मल्चिंग वर करत असेल तर दुसरा डोस कसा? एकच बेसल डोस टाकायचा कांदा, एकच टाकायचा, पण आणि बाकी LS2 करायचा. हा, एकच बेसल डोस दीडपट टाकायचा किंवा डबल, आणि बाकी फक्त LS2 करायचं. ओके. LS2 मध्ये आपल्याला ड्रिप मधून सोडावं लागेल. हो, काहीच अडचण नाही, चालू शकतो. त्याला नंतर काही टाकायची गरज नाही. ओके. ते सम्राट बेसल डोस टाकून घ्या, बाकी नंतर काही गरज नाही. ओके. हा, बरोबर. किंवा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही SSM जे आहे ते तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये टाकू शकता. सर, आता हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कांद्याला डेंगळा काय येतो? आमच्या भागात सगळीकडे सध्या कांद्याला डेंगळे चालेल आणि सगळे बियाला दोष देत आहेत. मला एक सांगा, एक सोपी गोष्ट आहे. कांद्याला डेंगळा येणं असो किंवा ऊसाला ते वरती तुरे येणं असो, येस, आहे की नाही, एकच आहे ना? बरोबर बरोबर. ऊसाला तुरा आला का ऊस फेल गेला, आणि कांद्याला डोंगळा आला का कांदा फेल गेला. का बरं? एक लक्षात ठेवा, तुम्ही घरामध्ये एखाद्याचं मृत्यूपत्र कधी करता? ज्याला कळलंय मी मरणार, माझं काही खरं नाही, माझं काही खरं नाही हे कळलं की तो माणूस काय करतो? मृत्यूपत्र. का करतो? कारण त्याला खात्री आहे की मी मेल्यानंतर माझा वारसा याला मिळणार नाही, तो मला त्यालाच द्यायचा आहे. समजा जो कोणी असेल त्याचा जे काही संपत्ती प्रॉपर्टी आहे त्याचा वारस जो कोणी असेल त्याला वारसा द्यायचा आहे, म्हणून तो मृत्यूपत्र करतो. हे बरोबर आहे की नाही? वाटण्या त्याच्या मर्जीने व्हाव्या म्हणून. मी मेल्यावर या वाटण्यामध्ये भांडण होईल असं त्याला कळलं की तो मृत्यूपत्र करतो. साधी सिंपल गोष्ट आहे. डेंगळा म्हणजे हे मृत्यूपत्र आहे. कसं? ज्या वेळेस त्या झाडाची एनर्जी कमी पडते किंवा डिस्टर्ब होते त्यावेळेस त्या झाडामध्ये विकृती तयार होते. म्युटेशन त्याला म्हणतो आपण. म्युटेशन म्हणजे ज्याच्यामध्ये ज्यावेळेस DNA मध्ये चेंज होतो तर ते झाड असं वाटतं की त्याचं शेवटची जनरेशन आहे. ज्यावेळेस त्याला असं वाटतं शेवटची जनरेशन आहे त्यावेळेस ते डायरेक्ट त्याचं पुढची पिढी तयार करायचा प्रयत्न करतं. समजा एखादं झाड जर मारायला आलं, आंब्याचं, डाळिंबाचं, संत्र्याचं, तर त्याला खूप फळ येतात त्याला. हे माहिती ना तुम्हाला? हो, माहिती. मग हे मृत्यूपत्रच आहे. कळलं का तुम्हाला? त्याला कळतं हे अगोदरच का आपण आता मरणार आहे, आपण मरणार आहे, कारण आपल्या खालची माती मेलेली आहे. आता आपण याच्या जीवावर जगू शकत नाही. मग ते जाताना सगळं फळ देऊन पुढची पिढी जन्माला घालतं. कारण झाड फळ कशा करतात? येतं बीज निर्माण करण्यासाठी. आता माणूस लबाडे, त्यांनी फळे गायब, बीज गायब करून टाकलं, तो भाग वेगळा. आता काय माणूस कुठे चालबाजी करेल सांगतो. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं काय आहे की कांद्याला डोंगळा येणं किंवा ऊसाला त्याप्रमाणे तुरा येणं ह्याचं कारण असं आहे की त्यालाच कुपोषण होतं किंवा त्याचं मेलन्यूट्रिशन होतं. म्हणजे कुपोषण झालं किंवा त्याचं पोल्युशन होतं, पोल्युटेड पोषण होतं. मग हे दोन्ही गोष्टीमध्ये टॉक्सिसिटी म्हणजे विषाक्तपणा आणि कुपोषण या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमध्ये त्याचं म्युटेशन होतं, त्याचा DNA डिस्टर्ब होतो आणि मग शेवटची पिढी समजून तो डायरेक्ट गोंडा आणतो. आपण त्याला काय म्हणतो? मॅच्युरिटी ओव्हर मॅच्युरेट होतं. ते ओव्हर मॅच्युरेट म्हणजे कांदा एका पिढीमध्ये फक्त कांदा होतो, दुसऱ्या पिढीमध्ये डोंगळा येतो. त्या कांद्याला डोंगळा येतो, दुसऱ्या पिढीला नाही, पण तो 2 पिढ्या एकत्र करतो.
येस येस 2 जनरेशन मिक्स करतो आणि 1 जनरेशन स्किप करून टाकायचं स्किप करून टाकतो असं.